नमस्कार मित्रांनो, एलाइट वेल्थमेटमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन IPO उद्यापासून लॉन्च होणार आहे. त्या संदर्भात माहिती पाहत आहोत. तर IPOचं नाव आहे फ्रॅक्टल एनालिटिक्स IPO. हा 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी मेन बोर्डचा IPO असणार आहे. ह्या डेटमध्ये तो ओपन आहे. जर तुम्ही इश्यू साईज जर पाहिली तर 2800 करोड रुपयाचा हा इश्यू साईज आहे IPOचा. IPOचा इश्यू साईज खूप चांगला आहे. तर तुम्ही JMPविषयी तर थोडीशी माहिती पाहिली तर 4 फेब्रुवारीला ₹165 पर्यंत JMP होता, जवळपास 18%. त्यानंतर जर तुम्ही लगातार 3 दिवसाचा जर JMP तुम्ही पाहत असाल तर ऑलमोस्ट 5-5% नी JMP हा थोडासा डाऊन होत आहे. आज करंटली ₹47 JMP चालला आहे. 7 तारीख आज ऑलमोस्ट 8 तारीख आहे तशी. 8 तारखेचा अजून अपडेट झालेला नाही आहे. बट JMP हा 5%च्या आसपास आहे. तर अजून आपण 2 दिवस वेट करूयात उद्या ओपन झाल्यानंतर आणि 10 तारखेला आपण ठरवूयात की IPOमध्ये आपल्याला अ, पैसे लावायचे आहेत की नाही लावायचे. ओके. प्राईस बँड मित्रांनो 857 टू ₹900 आसपास म्हणजे ₹900 चा प्राईस बँड आहे. ओके. अशा पद्धतीने हा 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत 12 तारखेला हा अलॉटमेंट असेल. 13 तारखेला तुमचे पैसे जे आहेत ते रिफंड होतील. ओके. आणि लिस्टिंग जी आहे ती 16 फेब्रुवारीला असणार आहे. तर बेसिकली ही कंपनी काय करते मित्रांनो, तर तुम्ही जर पाहिलं असेल ही कंपनीची जी फाउंडेड आहे ती मार्च 2000 साली ही कंपनी काय झालेली आहे फाउंड झालेली आहे. ओके. तर बेसिकली एआय क्षेत्रामध्ये ह्या कंपनीचं जास्त काम आहे. ओके. आणि फ्युचर जर पाहिलं तर एआयचं फ्युचर आहे. बरोबर. तर फ्युचर दृष्टिकोनातून ही कंपनी चांगली आहे. 2 पार्टमध्ये ॲक्चुअली हा कंपनीचा बिझनेस चालतो. मेन पार्ट जो आहे तो फ्रॅक्टल एआयमध्ये काम करते कंपनी आणि दुसरी सर्व्हिसमध्ये काम करते. तर अल्फा असेल किंवा भरपूर सारे सर्व्हिसमध्ये काम करते. तर एआय हा जर तुम्ही फॅक्टर जर पाहिला, तर बेसिकली हा ग्रोथचा फॅक्टर असल्या कारणामुळे नक्कीच ह्या कंपनीकडे आपण लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. आणि जे शॉर्ट टर्मच्या गेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल तर 10 तारखेला नक्कीच आपण याच्यावरती ठरवू की आपल्याला IPOमध्ये अप्लाय करायचं आहे की नाही करायचं आहे. थँक यू मित्रांनो.